गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात उघडकीस आली आहे। एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असं आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून तिचे शोषण केल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आरोपी शिक्षकाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या नोट्स देतो आणि प्रॅक्टिकल्सचे मार्क्स वाढवून देतो असं सांगून मलकापूर येथे बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। या घटनेच्या वेळी पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने व्हिडिओ कॉल करून अत्याचाराचे स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यात आले। अत्याचाराची माहिती कुणाला दिल्यास हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करून आई-वडिलांना जीवाणीशी मारून टाकू अशी धमकी या नराधम शिक्षकानं विद्यार्थिनीला दिली होती। मात्र शिक्षक वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्याने पीडित मुलीने अखेरीस पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला। पालकांसोबत जाऊन पीडित मुलीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार आणि पोस्को यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक केली आहे। महत्त्वाचे म्हणजे या नराधम शिक्षकाला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही आरोपींमध्ये समावेश आहे। 5/12/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकामी आलेली आहे। त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे, मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे, वय 40 वर्ष, व्यवसाय शिक्षक, त्यास तात्काळ डीबी पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने माननीय न्यायालयात गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड मागणेकामी आम्ही स्वतः कोर्टात जात आहोत। सदर पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 67 कलम 67 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(f), 64(2)(m), 115(2), 351(2), 3 व 5 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत 4 व 6 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, मलकापूर, बुलढाणा।